आपण बनवणार आहोत क्रिस्पी क्रॉकेट्स आणि त्याचं साहित्य आहे बॉइल्ड पोटॅटो स्मॅश, चॉप चिली, ऑइल, ब्लॅक पेपर, ब्रेड क्रम, मैदा आणि हे बॅटर बनवलं मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर बनवलं आहे. हे नूडल्स बनवले आहे. नॉर्मल आपले नूडल्स मिळतात, हक्का नूडल्स आणि कसे ते, सॉल्ट, सोया सॉस, चॉप जिंजर, चॉप गार्लिक आणि मोझरेला चीज. बनवायला सुरुवात करूया. हो, पहिले आपण बटाटा घेऊया. एक बटाटा घ्या, बरं, मॅश करून. आपण नूडल्स बनवलेले आहे, व्हेजिटेबल नूडल्स, कुक नूडल्स घ्या. म्हणजे मसाला वगैरे घालून बनवलेले नूडल्स आहेत ते नॉर्मल नूडल्स. चॉप गार्लिक, चॉप जिंजर, चॉप ग्रीन चिली, नॉर्मल आलं लसूण टाकलंय आपण. हे आपण मोझरेला चीज टाकले ग्रेटेड, कारण याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण फ्राय करू तर असं खाताना चीज मेल्ट होताना एक चांगला एक इटालियन फ्लेवर येतो. बरं. आणि ब्लॅक पेपर क्रश केलेला आहे. कधी मग ब्लॅक क्रश पेपर करताना थोडी ब्लॅक होल मिरी असते, काळी मिरी, ती थोडी तव्यावरती भाजून घ्या आणि त्या मिक्सरमध्ये फक्त एकदा ग्राइंड करा. आणि त्याच्यामुळे सर्व ॲरोमा असतो तो ब्लॅकच्या आतमध्ये असतो, बाहेरून काही नसतो. बरं. आणि आपण शेवटी टाकू सोया सॉस. हे सर्व झालेलं आपण मॅश करूया, जेणेकरून हाताने स्मॅश करा, कारण आपल्या बोटामध्ये स्वाद असतो. चमच्याने होत नाही, आणि चमच्याने केलं तर कधी एकमेकांना हे जे आपण मॅश केलेलं आहे ते सर्वांना लागायला पाहिजे. थोडं आपण ब्रेड क्रम टाकूया याच्यामध्ये. आतच टाकायचं, आत टाकायचं, नंतर बाहेर पण लावतो, कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि काय टाकलं नाहीये. बेसिकली सर्व क्रोकेट्स मध्ये कॉर्नफ्लॉवर टाकतात, कारण त्याच्या थिकनेस साठी, आणि या ब्रेड क्रम मुळे थिकनेस येतोय. अच्छा, हे झालेलं आहे. आपण आता याचे असं क्रोकेट्स बनवूया हाताने. बरं, ठीक आहे. मग आपण हे मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे क्रोकेट्स करूया. आपण हे क्रोकेट्स बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपली सेकंड स्टेप आहे मैदा आहे. मैद्याला फक्त आपण डस्टिंग करून घ्या. डस्टिंग करून झाल्यानंतर आपण बॅटर बनवलंय कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं. बरं. जेणेकरून तुमचे ब्रेड क्रम सर्व चिटकून राहील याच्यावरती. बरं. हो, आणि ते परत आता ब्रेड क्रम्स मध्ये. आता डीप फ्राय करू आपण. गोल्डन ब्राऊन कलर करून घ्या. ओके, मग आम्ही हे असेच आणखीन क्रॉकेट्स बनवून घेतो. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रिस्पी क्रॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तेल, काळी मिरी पूड, ब्रेडचा चुरा, मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं बॅटर, वाफवलेल्या नूडल्स, मीठ, सोया सॉस, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण आणि किसलेलं चीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्या लगद्यात वाफवलेल्या नूडल्स, बारीक चिरलेलं आलं, लसूण, मिरची, किसलेलं चीज, काळ्या मिरची भरड आणि सोया सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात ब्रेडचा चुरा घालावा. तयार मिश्रणाचे लांबट आकाराचे क्रॉकेट्स करून ते मैद्यात तसंच कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या बॅटर मध्ये घोळवावेत. त्यानंतर ब्रेडच्या चुऱ्यात हे क्रॉकेट्स घोळवून खरपूस तळून घ्यावेत.